दरम्यान इंद्रायणी नदीच्या पात्रात शेजारीच एक दुचाकी ही कालपासून याच ठिकाणी लावलेली आढळून येते। याबाबत पोलीस आता तपास करत आहेत। ही व्यक्ती या दुर्घटनेमध्ये बेपत्ता आहे का याविषयीची चौकशी केली जाते। इंद्रायणी नदीपात्राच्या आसपास पोलीस या सगळ्या बाबतीत सखोल चौकशी करत आहेत। याचाही आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता त्याच इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये आहे ज्या ठिकाणी काल कुंडमाळा परिसर हा जो आहे या ठिकाणी ही दुर्घटना घडली। याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि काही लोक ही वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्याच्यामध्येच आता याच नदीच्या कडेला या पात्राच्या जवळ ही जी दुचाकी उभी आहे, ह्या दुचाकीचा क्रमांक आहे MH09EW 1059। या क्रमांकाची ही जी गाडी आहे ही कालपासून इथेच थांबलेली आहे। पोलीस देखील याचा तपास करतायत। या रजिस्टर नंबरवरून ते संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत। कदाचित ही जी दुर्घटना घडली यातीलच कोणा एका व्यक्तीची ही दुचाकी असण्याची शक्यता आहे। याबाबत पोलीस आता तपास करतायत आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये ही जी दुर्घटना घडली याच्यामध्ये आता जे लोक वाहून गेलेत त्याच्यामध्ये कोणी ही व्यक्ती आहे का ज्याची ही गाडी आहे याचा तपास पोलीस देखील करतायत। इथे आता नदीच्या आसपास पोलिसांचा थोड्याफार प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी आज पाऊस सुरू आहे। म्हणजे काल मध्यरात्रीपासूनच ही पावसाची रिपरिप सुरू आहे। या बाजूला इकडे पोलीस व्हॅन आहे आणि पोलीस देखील या ठिकाणी सतर्कता बाळगून इथे अजून कोणती दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेत आहेत। तूर्त तरी ही जी दुचाकी आहे या दुचाकीचा मालक शोधण्याचा पोलीस प्रयत्न करतायत आणि एकूणच आता आपण कालपासून जी परिस्थिती पाहतोय की या पुलावरून 50 ते 60 जण हे खाली पडले होते। यातले काही लोक वाहून गेलेत का याविषयीची खातरजमा हे आता प्रशासन करते। NDRFची टीम असेल, त्यासोबत NGOच्या टीम असतील, फायर ब्रिगेड असेल, या सगळ्यांनी नदीपात्रात खाली जो प्रवाह जातोय त्या ठिकाणी शोध सुरू ठेवलेला आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।